नाही नाही ठीक आहे, आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे काय षडयंत्र आहे, कोण हे षडयंत्र रचत आहे. सगळ्यांना माहित आहे की यावेळी MIM सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जिंकणार आहे. आणि दुसरे जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी असू शकते, शिवसेना एकनाथ शिंदे असू शकते. त्यांना माहित आहे की आपण जोपर्यंत MIM ला रोखणार नाही तोपर्यंत ते त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की MIM पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे. म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना, ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन, हेच लोक आहे, हेच गँग आहे. तुम्ही शहरामध्ये विचार करा, तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात, लोकसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात. त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात, तर अतुल सावे टाकतात, संजय शिरसाट टाकतात. आता पुन्हा तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये पण उतरलेली आहे. त्यांना पेट्रोल मिळालेलं आहे, त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे. त्यांना असं वाटलं की हे आमचं एरिया आहे आणि तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे. ते स्वतः कलीम कुरेशी नावाचा जे गुंड आहे, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्यांचे हे सगळं परिवार तिथे लढत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा एरिया आहे, आमच्या एरियामध्ये येऊ नये. म्हणून हे सगळं जे हल्ले जे आहे ना, एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की आम्ही तिथे येऊन प्रचार करायचा नाही, पदयात्रा करायचं नाही. म्हणून अचानक जेव्हा पोलीस उपस्थित होती, 25-30 गुंड आले, त्यांच्या हातात काही हत्यारं होते, फायटर्स होते त्यांच्या हातात, आणि अचानक त्यांनी ते हल्ला चढवला. आमच्या गाडीवरही हल्ला झाला, तुम्हाला ते झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही आता आमची पदयात्रा आता थांबवणार आहे. मी कुठलेही थांबवलं नाही. मी पूर्ण पदयात्रा जे एंड पर्यंत होती तिथपर्यंत गेलो. मी ते पदयात्रा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमची दुसरी पदयात्रा होती, त्या एरियामध्ये सुद्धा मी जाऊन पदयात्रा सुरू केली. पदयात्रा एंड होईपर्यंत मी तिथे होतो आणि मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं, हे गुंडगिरी असा वातावरणामध्ये इलेक्शन लढायचं असेल आणि तुम्ही या गुंडांवर कारवाई करणार नसेल तर तुम्ही सांगून द्या आम्हाला, आमची तशीही तयारी आहे. हे गुंड लोक कशा प्रकारे गाडीवर हल्ला चढवत होते आणि त्यांचा प्राईम टार्गेट कोण होता, तर मी होतो. माझ्यासोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे, आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेलं आहे. आता पोलिसांची वाट बघत आहे. पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे, आम्ही कडक कारवाई करणार आहे. हल्ले काय कारवाई असणार आहे कडक, ते आम्हाला बघायचं आहे. त्या हल्ल्यात अंतर्गत काही नाराजगत करण्यात आलाय थोडं मागे काय हे की हे जे गुंड आहे, मी ज्याचं नाव घेत आहे कलीम कुरेशी, त्याचे धंदे काय आहेत? त्याचे धंदे गुटखेचा कारोबार करणारा, बायोडिझेलचा 2 नंबरचा धंदा करणारा, आणि जे शाळकरी मुलांना राशन मिळतं खिचडीचं, ते राशन ते उचलून गुजरातला, अहमदाबादला पाठवतो. आणि इथे एक वालूजमध्ये एक फॅक्टरी आहे, कोणी अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रियलिस्ट आहे मुंबईचा, त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात. ते म्हणजे गोरगरीब मुलांचा राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहे, तर त्याने सगळ्यांना विकत घेतलेला आहे. असं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाची तिकीट घेतले, हे जे हल्ला करणारे सगळे MIMचेच तुम्ही कोण मला माझ्या पक्षातले आहे का? तुम्ही पक्षात होता कधी? नाही, कधी नाही होता. मी असं घाणेरड्या लोकांना माझ्या पक्षात कधी घेतलं नाही आणि घेणारी नाही. आणि मी विकला असेल तर तुम्ही कोण? माझ्या पार्टीचा अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी विचारणार आहे. एक सलीम पटेल नावाचा तुमचा माजी नगरसेवक होता, त्यांनी हे माझ्या पक्षात कधी नाही होते. कोणी सांगितलं आपल्याला? त्यांनीच दावा केला होता की मी MIMचा कार्यकर्ता होतो, नेता होतो. नाही, ते आमच्या पक्षात कधी नाही होतं. मग ही नाराजांची हे जे आहे ना, हे सगळ्यांना हे माहीत पडलेलं आहे की 16 तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ते MIM पक्षामध्ये होणार आहे. कुठेतरी दादागिरी करून आपण त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून, आम्ही कसल्याही प्रकारचे घाबरणारे लोक नाही आहेत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर बघू. तुमच्या पक्षांचे सर्वे येतात आणि त्यानंतर असा हल्ला करणं म्हणजे कुठेतरी आमची सगळी तयारी आहे. मी काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे होत आहे का? हेच लोक विधानसभेमध्ये बघा ना कुणाच्या सोबत होते, कशा प्रकारे हे वोट कापण्याचं काम करत होते, पैसे त्यांना कुठून मिळत होते. त्यांचा कॉल डेटा रेकॉर्ड काढा तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ते
कुणाच्या संपर्कात होते भारतीय जनता ये पार्टी सभी हिंदी में बताइए। बता दिया भैया मैंने अब बता दिया क्या? चलिए। बता दिया बोला ना? बताया मैंने दिलीप साहेब याच्यानंतर काय